सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. निपुण महाराष्ट्र कार्यक्रममध्ये सर्वांचं स्वागत. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निपुण स्तरातील 0 ते 50 संख्यानामे वाचन व लेखन नंतरचा भाग म्हणजे संख्यावरील क्रिया होय. त्यात त्याचा पहिला स्तर म्हणजे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. ह्या स्तरासाठी आपण एक पीपीटी द्वारा कृती येथे अभ्यासणार आहोत. आपण नेहमीच मुलांना मणी, काड्या, दगड इत्यादी वस्तू देऊन बेरीज करण्यास सांगतो, बरोबर ना? पण म्हणावा तसा प्रतिसाद कधी कधी मिळत नाही. तर आता आपण काही मजेशीर उदाहरणातून ही कृती ह्या मूर्त वस्तू दाखवल्या तर ही बेरीज करता येईल हे नक्की. त्यासाठी जाणून घेऊया फळांची भर. ही कृती पीपीटी माध्यमातून अभ्यासूया. पहा बरं, बेरीज म्हणजे काय तर ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल. तुमच्याकडे किती सफरचंद आहेत हे शोधण्यासाठी त्या एकत्र करणे. तुझ्याकडे एक सफरचंद आणि तुझा मित्र तुम्हाला आणखी 2 सफरचंद देतो. जेव्हा तुम्ही ती सफरचंद एकत्र करता तेव्हा तुमच्याकडे एकूण किती सफरचंद होतात? पहा, येथे दिसतात. बरोबर, 1 अधिक 2 बरोबर 3. आता हे कसे जोडायचे ते ह्यामधून आपल्याला समजेल. पहा बरे, आता प्रारंभ पहिल्या क्रमांकापासून सुरुवात करा. समजा तुझ्याकडे 1 हा क्रमांक आहे. आता मोजा. जर तुम्ही दुसरी संख्या जोडत असाल जसे की 2 तर तुम्ही 1, 2, 3 पर्यंत मोजू शकता. मग आता शोधा. मोजणी केल्यानंतर तुम्हाला आढळेल की तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. तर 1 अधिक 2 बरोबर 3 झाले. पहा बरे, आता ही सफरचंद म्हणजेच मूर्त वस्तू 1, 2, 3 सफरचंद. आता असेच संख्या रेषा वापरून पण अंक मिळवता येतात. पहा येते. तेच उदाहरण संख्या रेषेवर तुम्हाला दिसते. प्रारंभ करा. 1 या क्रमांकावर दुसरी संख्या जोडली तर संख्या रेषेने 1 ते 2 आणि 3 पर्यंत आपण जाऊ. म्हणजेच आपण 3 वर थांबू. येथे विद्यार्थ्यांचा अजून सराव व दृढीकरण होईल हे ह्या संख्या रेषेतून लक्षात येते. चला यात आता भर घालण्याचा सराव करूया. पहा बरं, येते 2 सफरचंद अधिक 2 सफरचंद किती झाले तर 4. पुढे 2 सफरचंद अधिक 1 सफरचंद किती झाले 3. पहा बरं, 1 सफरचंद अधिक 1 सफरचंद किती आले तर 2. आता यापुढे हेच समजले का ते आपण तपासूया. आता पहा बरं, येते आणि सोडवायला द्या. येथे विद्यार्थी प्रत्यक्ष उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करतील. 1 सफरचंद अधिक 3 सफरचंद किती विद्यार्थी सोडवतील. तसंच 2 संत्री अधिक 2 संत्री किती झाले विद्यार्थी सोडवतील. 2 कलिंगड अधिक 1 कलिंगड बरोबर येथे विद्यार्थी सोडवतील. येथे विद्यार्थी प्रत्यक्ष उदाहरणं सोडवतील, उत्तर तेच लिहितील. अशा प्रकारे पुढील अनेक मूर्त स्वरूपातील उदाहरण आपण मुलांना देऊन हा स्तर पूर्ण करू शकतो. नक्की ना? चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.